नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक केशर भात बघतो आहे शाही पद्धतीने। तर यासाठी आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे। बासमती तांदूळ छान लांब लांब असतो। एक बाउल भरून आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ करून घेतलेला आहे आणि भरपूर पाणी घालून आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर इथे आपण हाताने छान चोळून धुवून घ्यायचा असा आणि हे खराब पाणी काढून घ्यायचं। या पद्धतीनेच हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा रिपीट करायची। 2 वेळा धुतल्यानंतर यात भरपूर पाणी घालून आपल्याला 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। कढई गरम करून घेतलेली आहे आणि 1 चम्मच साजूक तूप घातलेलं आहे। तर तूप गरम झालं की यात आपल्याला ड्राय फ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत। तर 1 चम्मच 1 टेबलस्पून आपण काजू घातलेले आहे। काजूचे लांब लांब काप करून घेतलेत मधून आणि सोबतच आपण बदाम घेतलेले आहे। बदामाचे पण आपण लांब काप करून घेतलेत, मधून कापलेले आहे। पिस्ता घातलेला आहे। पिस्ता पण थोडासा क्रश करून घेतलेला। खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे लांब काप करून घेतलेले आहेत पातळ पातळ आणि किशमिश घातलेलं आहे। तर इथे तुम्ही ओलं खोबरं पण यूज करू शकता। हे सगळं प्रमाण मी 1 टेबलस्पूनच्या प्रमाणात घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रूट्सचा रंग बदलतपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि हा रंग आपला बदललेला आहे। गॅस बंद करून काढून घ्यायचे। इथे छान फ्राय केल्यामुळे छान क्रंची झाले आहेत आपले ड्रायफ्रूट्स। आणि आता तांदूळ बघून घेऊया। तर तांदूळ आपले छान भिजलेले आहे। यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। चाळणीवर पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि आता छान भिजलेला तांदूळ आपण वापरणार आहे। तर इथे कढईमध्ये 1 चम्मच तूप घातलेलं आहे। तूप छान वितळलं की यात आपल्याला 3 विलायची घालायची आहेत। हिरवी विलायची घेतलेली आहे बघा, थोडंसं आपण क्रश करून घेतलेलं एका बाजूने आणि लवंग घातलेले आहेत 3, मिरे घातलेले आहे 6 मिरे घातलेले आहे। तेलामध्ये तुपामध्ये होऊ द्यायचे थोडेसे। आणि आता आपल्याला इथे तांदूळ घालून घ्यायचं आहे। तर हा पूर्ण तांदूळ मी इथे चाळणीवर काढलेला घालून घेतलेला आहे तुपामध्ये। हा 6 ते 7 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमला परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। तर मी इथे 7 मिनिट झालेले आहे आणि गरम पाणी घेतलेलं आहे। 1 बाउल भरून गरम पाणी आणि 1 बाउल भरून आपण दूध घालतो आहे। तर इथे आपण याच बाउलनी 1 बाउल तांदूळ घेतलेला आणि त्याचं डबल प्रमाणात आपण इथे पाणी घातलेलं आहे। तर आपण इथे डबल प्रमाण पाणी आणि दूध मिळून घेतलेलं आहे। 1 बाउल पाणी आणि 1 बाउल दूध घेतलेलं आहे। तर हे छान मिक्स करून घेतलं आहे आपण आणि आता आपण केशर घालतो आहे। भरपूर असं केशर घातलेलं आहे। केशर भात आहे हा आपला। केशर भरपूर घालायचं। ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे। मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला साखर घालायची आहे। तर 1 बाउल तांदळाला आपण 1 बाउल साखर घातलेली आहे। तुम्ही इथे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखरेचं। मिक्स करून घ्यायची आणि आता आपण थोडीशी हळद घालतो आहे इथे रंगासाठी। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फूड कलर घालू शकता। मी कधीच फूड कलर यूज करत नाही, कारण फूड कलर हा शरीराला आरोग्याला हानिकारक असतो। झाकून होऊ द्यायचं आता साधारण 15 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमला होऊ द्यायचं आहे। तर मी इथे साधारण 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घेतलेलं आहे, कारण आपलं मीठ घालायचं राहून गेलेलं आहे इथे। तर हे मीठ घातलं 1/2 चम्मच आणि पुन्हा झाकून आपल्याला होऊ द्यायचं आहे। मीडियम फ्लेमच ठेवायची, होऊ द्यायचं आता हे। आणि आता बघा आपले साधारण 10 ते 12 मिनिट झालेले आहे आणि पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, पण अजून थोडंसं पाणी आहे। सुरेख असा सुगंध सुटलेला आहे आणि इथे घरच्या दुधावरची मी साय घेतलेली आहे। तर 1 टेबलस्पून ही साय घालून घेतलेली आहे। सायमुळे छान टेस्ट येते। मिक्स करून घेतलेली आहे
आणि आता हे पुन्हा आपल्याला 5 मिनिट पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे. झाकून द्यायचं 5 मिनिटासाठी होऊ द्यायचं आहे. आणि आता बघा 5 मिनिट झालेले आहे. पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झालं आहे आणि छान असा तांदूळही आपला छान शिजलेला आहे. तर हे आपण असंच झाकून 10 मिनिटं ठेवून देणार आहे, कारण आपल्याला मोकळा पाहिजे भात. 10 मिनिट आपले झालेले आहे आणि आता चेक करून घेऊया. तर सुरेख असा हा भात मोकळा झालेला आहे आपला. दाणा पण छान क्रश होतो आहे, शिजलेला आहे. आणि आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. तर हा आपला सुरेख असा शाही केशर भात खाण्यासाठी तयार झालेला आहे. नुसत्या हळदीनेसुद्धा खूप सुरेख असा रंग आलेला आहे केशरमुळे आणि हळदीमुळे. हळदीमुळे जरी आपण हळद घातली तरी त्याची टेस्ट हळदीची टेस्ट येत नाही भाताला, नुसता रंग येतो. सुरेख असा हा आपला केशर भात तयार झालेला आहे बघा. तुम्ही हा पाहुण्यांसाठी किंवा सणासुदीला नक्की ट्राय करू शकता. पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सुरेख अशी याची टेस्ट येते. आणि हा अगदी घरच्या साहित्यात होतो, बाजारातून काहीही आणायची गरज पडत नाही. नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.